आणि हा चौथा भाग आहे, देवाची वाणी ऐकण्याचे परिणाम. आता देवाची वाणी आपण ऐकू शकतो याच्यावरून आपण आणि इतर लोकांमध्ये जो फरक आहे तो हा की देवाचे लोकच त्याची वाणी ऐकू शकतात आणि ही वाणी ऐकण्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया ही एका दिवसात किंवा एका रात्रीतून होत नसते. ही प्रॅक्टिसनी दररोज आपण त्याच्या वचनात प्रार्थनेत राहिल्याने त्याच्या सोबत चालल्याने होत असते. आता ह्या प्रक्रियेबद्दल किंवा ह्या प्रोसेसबद्दल प्रेषित पावलाने काय लिहिलं आपण वाचू. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 14वे वचन, रोमन्स 8:14. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. म्हणजे जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. चालवतो हा शब्द अंडरलाईन करा आणि पुत्र हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा देवाच्या पुत्र आणि कन्या जे झालेले आहे त्यांना चालवतो. म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालवू शकतात. ही कॅपॅसिटी त्या प्रत्येकामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही जर त्याचे आहात, तुम्हाला जर तारणाचा अनुभव आहे तर देवाने त्याचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे परमेश्वराचं मार्गदर्शन ओळखण्याची आणि त्याच्या मागे चालण्याची, बरं आणि वाईट जाणून घेण्याची. पण ज्यांचं तारण झालं नाही, जे देवाकडे वळले नाही, त्यांच्यासाठी हे नाही. ते देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना मिळू शकत नाही. आता रोमकरास 8 आणि 14 मध्ये लिहिलं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. चालवित आहे किंवा चालवतो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, की दैनंदिन जीवनामध्ये दररोज प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी देवाचा आत्मा आपल्याला चालवू शकतो आणि चालवत असतो. आणि त्याच्यावरून देवाचे पुत्र. आता या ठिकाणी पुत्र हा जो शब्द वापरलेला आहे तो मुलं नाही तर पुत्र आहे. म्हणजे लहान मुलं नाही तर मोठे, प्रौढ. म्हणजे आपण देवामध्ये मोठे झालेले आहोत, वाढलेले आहोत. हे कशावरून समजायचं? जर देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालत असतो तर, परिस्थितीप्रमाणे, मूड प्रमाणे नाही, आपल्याला काय वाटतं त्याच्याप्रमाणे नाही, तर आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा आपण चालतो, हे चिन्ह किंवा हे लक्षण आहे की आपण प्रौढ किंवा मॅच्युअर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आपण लहान बाळ, लहान मुलं राहिलेले नाहीत. कारण देवाबरोबर चालणे, त्याच्या संगतीत राहणे, त्याच्या संबंधात आपण त्याच्याशी संबंध वाढवणे, नातं वाढवणे, हे आपल्या हातात आहे, देवाच्या हातात नाही. समजा तुमची एखाद्याची ओळख झाली, ज्यावेळेस ओळख होते, ते संबंध किती वाढवायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. जर आपण फक्त हाय हॅलो पर्यंत मैत्री ठेवली तर तेवढेच संबंध राहतील. पण जितकं आपण त्यांच्या सानिध्यात जाऊ, वेळ घालू, बोलू, त्यांचं ऐकू, तेवढ्याने रिलेशनशिप वाढतात, संबंध वाढतात. आणि हेच देवाच्या बाबतीत खरं आहे. जर आठवड्यातून एकदा कधीतरी शास्त्र वाचलं, 2 मिनिट, 5 मिनिट, फक्त प्रॉब्लेमच्या वेळेस प्रार्थना केली, तर हे देवाशी नातं नाही, काहीतरी पाहिजे म्हणून. पण जर देवाशी नातं जोडलेलं आहे तर जितका वेळ आपण त्याच्या सानिध्यात घालू, त्याच्या वचनात घालू, त्याच्यावर आपलं रिलेशन किती स्ट्रॉंग, किती दृढ होईल हे अवलंबून असतं. आता इफिसकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायात एक नमुना किंवा एक पॅटर्न दिलेला आहे याच्याबद्दलचा, की जे देवाशी आपलं नातं आहे त्याच्याविषयी. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनापासून आपण पाहूया. इफिजन्स 2:18. कारण त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे आत्म्याच्या योगे, म्हणजे पवित्र आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो किंवा प्रवेश झालेला आहे. तुमचा आणि माझा देवाजवळ प्रवेश किंवा एंट्री कशी झाली, याच्या 2 गोष्टी किंवा 2 व्यक्ती देवत्वातले महत्वाचे आहेत. 18 वचन बघा. त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे आणि आत्म्याच्या योगे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर तारणार म्हणून विश्वास ठेवतो, पश्चाताप करून त्याच्याकडे येतो,
त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्याला मिळतो. देवाच्या आत्म्याने पुत्राच्या थ्रू आपण देवपित्याकडे जातो. आमेन. तर ही पॅटर्न आहे किंवा हा नमुना आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि देव पुत्र याच्या थ्रू. म्हणजे दुसरा काही मार्ग, दुसरा काही ऑप्शन नाहीये का? नाही. पण आम्ही शास्त्र वाचन करू किंवा चर्चला जाऊ किंवा प्रार्थना करू किंवा उपवास करू, नाही. त्याने आपण देवाजवळ जात नाही. पुत्रावर विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि देवाचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांमध्ये राहत असतो. म्हणून शास्त्र सांगतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, शास्त्रातही लिहिले रोमकरास 8:9 मध्ये की ज्याला ख्रिस्ताचा आत्मा आहे तो ख्रिस्ताचा नाही. 1 कोरिंथ 12:13 वगैरे. तर देवाचा आत्मा आपल्याला सुवार्तेचं सत्य प्रगट करतो. देवाचा आत्मा आपल्याला प्रगट करतो आपण प्रभू येशूला न पाहता, त्याचे चमत्कार न पाहता, की तो देव आहे, तो जिवंत आहे. तुम्ही पाहिलं का? नाही. मी पाहिलंय का? नाही. पण आपला विश्वास आहे. कशामुळे? देवाच्या आत्म्याने आपल्याला हे खरं आहे हे प्रगट केलं म्हणून आपण विश्वास ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचे पुत्र आणि कन्या आपण कसे होतो? ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. पण ज्यावेळेस आपण त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालू लागतो, चालायला शिकतो, त्यावेळेस आपण आपली वाढ झालेली आहे, होत आहे हे दिसून येतं. आता वेगवेगळ्या रीतीने देवाचा पवित्र आत्मा आपल्या जीवनात कार्य करीत असतो. ज्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो, पवित्र आत्म्याचं पहिलं कार्य कोणतं? पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आपण वाचू. 1 पीटर चॅप्टर 2 पहिले पेत्र 2 आणि वचन 2. प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. नूतन जन्मलेल्या, नव्याने जन्मलेल्या बालकांसारखे. देवाचा पवित्र आत्मा आपल्या आत्म्याचे कार्य करतो, आपल्या जीवनात कार्य करतो आणि आपल्याला नव्या जन्माचा अनुभव किंवा तारणाचा अनुभव देतो. म्हणजे पहिली गोष्ट पवित्र आत्म्याचं कार्य हे की नवा जन्म देणे. नव्याने जन्माला शिवाय कोणालाही स्वर्गाचे राज्य पाहता येत नाही असं स्वतः प्रभू येशूने म्हटलं. कोणाला म्हटलं? एखाद्या चर्च मेंबरला नाही, की तो यहुद्यांचा पुढारी होता, म्हणजे त्या काळातला बिशप होता, त्याला सांगितलेलं आहे. किती शॉकिंग वाटलं असतं नाही का? की मी तर एवढे वर्ष बायबल ट्रेनिंग केलं, मी तर लहानपणापासून शास्त्र वाचत आलो, मी तर अब्रामाच्या घराण्यातलो, आणि प्रभू येशू म्हणतो की नव्याने जन्म झाला पाहिजे. तर पहिलं कार्य हे की देवाचा आत्मा आपल्याला नवा जन्म देतो आणि त्यावेळेस आपण लहान बाळ असे जन्माला येतो. आणि लहान बाळाला जसं दुधाची गरज असते तसे पहिले पेत्र 2:2 मध्ये सांगितलेलं आहे की नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. जसं लहान बालकाला, नवीन जन्मलेल्या बालकाला तो बाकी काही खाऊ शकत नाही, त्याला दूध हे आवश्यक असतं, तसं देवाचं वचन हे आपल्याला सर्वप्रथम दूध असं असतं. आपल्याला थोडं थोडं आपण प्यायला शिकतो, थोडं थोडं आपल्याला समजायला लागतं. म्हणून प्रभू येशूने म्हटलं मत्तई 4:4 मध्ये की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने किंवा शब्दाने जगेल. जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी जसं आपल्याला अन्न आवश्यक आहे दररोज, तसं नवीन जन्म झाल्यानंतर आत्म्याने किंवा आत्मिकरित्या जिवंत राहण्यासाठी, वाढ होण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. पण जे बालक आहेत नव्या जन्मलेले, तेच देवाचं वचन, तेच ती वचनाची भाकर खात असतात. हे एक साईन किंवा हे एक चिन्ह आहे की कोणाचं तारण झालेलं आहे, कोण नव्याने जन्मलेलं आहे. जर बालकाला रोज दूध लागतं आणि रोज जर आपल्याला शारीरिक अन्न लागतं, तसं आत्म्यालाही अन्न लागतं. मग आपोआप आपण बायबल रिडिंग करतो. पण जर महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा करत असेल तर याचा अर्थ नवा जन्म झालेला नाही. कारण जर झाला तर त्या आत्म्याला वचनाची गरज असते. तर पहिली गोष्ट काय?
की वी आर बॉर्न अगेन बाय द होली स्पिरिट. देवाच्या पवित्र आत्म्याने आपला नवा जन्म होतो. हे पवित्र आत्म्याचं पहिलं कार्य आपल्या जीवनातलं. आणि दुसरं कार्य कोणतं, जे आपण वाचलं रोमकरा 8:14 मध्ये, की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र आहे. म्हणजे जसं लहान बाळ मोठं व्हायला लागतं त्यावेळेस ते बोट धरून चालतं, भिंतीला धरून चालू लागतं, पळतं, परत चालतं आणि मग स्वतःच्या पायावर उभं राहून चालतं. तसंच आत्मिक बाबतीत सुद्धा आहे. सुरुवातीला आपण ज्यांनी आपल्याला देवाकडे आणलं किंवा इतर सेवकांचे आपण बोट धरून चालतो, इतर एक बंधू यांच्या, आणि मग करता करता आपण स्वतःच्या पायावर उभा राहून चालत लागतो. जसं नैसर्गिकरित्या तसंच आत्मिक बाबतीत आहे. तर ज्यावेळेस आपण प्रौढ होतो, वाढतो देवामध्ये, त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्याला मार्गदर्शन करू लागतो, चालवू लागतो. आणि जर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत, चालू लागलेलो आहोत, हे चिन्ह आहे की आपण देवामध्ये वाढत आहोत, वाढलेले आहोत. आणि हे आपण कसं चालवू शकतो, जेव्हा आपण त्याची वाणी ऐकतो. तर प्रभू येशू म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे चालणार नाही. म्हणजे जर आपण देवाची वाणी ऐकली तरच आपण त्याच्या मागे चालू शकतो. जर वाणी ऐकली नाही तर आपण देवामध्ये देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालू शकत नाही आणि त्याचं मार्गदर्शन मिळू शकत नाही. आणि ही जी आपली कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे देवाची वाणी ऐकण्याची, कारण आत्मा जिवंत झालेला आहे, त्यावेळेस आपण त्याच्या मागे चालायला शिकतो. आता प्रभू येशूच्या बाबतीत प्रभू येशूची लाईफस्टाईल किंवा जीवनशैली कशी होती आपण वाचतो. जुन्या कराच्या पुस्तकाच्या यशाचं पुस्तकाचा 50वा अध्याय. या ठिकाणी यशया संदेष्टाने प्रभू येशूच्या जन्माच्या जगात येण्यापूर्वीच्या 700 वर्षापूर्वी केलेली ही भविष्यवाणी आहे. आणि आपण वाचू की प्रभू येशूची लाईफस्टाईल, त्याची जीवनशैली कशी होती. आपल्याला माहित आहे की तो कधी सरप्राईज, त्याला कोणी कधी चकित केलं नाही. त्याला कधीच असं वाटलं नाही की अचानक काहीतरी झालं, कोणीतरी वारलं. त्याला घडण्याच्या अगोदर माहीत होतं कुठं जाऊन काय संदेश द्यायचा, काय बोलायचा, कोणता चमत्कार करायचा, हे त्याला अगोदर माहीत होतं. तर ह्या रीतीने तो देवाच्या टायमिंगने आणि आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालत होता आणि आपण कसं चालू शकतो हे यशया 50 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. यशयाचं पुस्तकाचा 50वा अध्याय. आणि या ठिकाणी पृथ्वीवरील जगातील प्रभू येशूचं जीवन कसं होतं याचं वर्णन आहे. आणि या ठिकाणी जो व्यक्ती बोलणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यशया 50 आणि वचन 4. शिंदलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे, म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिलेली आहे. शिंदलेल्यास म्हणजे जे दुःखी निराश झाले त्यांना कसं उत्तेजन द्यावं, त्यांच्याशी काय बोलावं, काय बोलू नये, काय सांगावं हे समजावे म्हणून तो म्हणतो प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिलेली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो. रोज रोज हा शब्द अंडरलाईन करा. महिन्याला, आठवड्याला नाही तर दररोज. म्हणजे दररोज आपण त्याची वाणी ऐकू शकतो, त्याच्या मार्गदर्शन मिळवू शकतो. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. आणि हे कोणते कान आहेत? आत्मिक कान आहेत. तो म्हणतो की त्याची वाणी ऐकण्यासाठी देव जो पिता रोज सकाळी माझे कान उघडतो आणि मला जागे करतो आणि शिंदलेले, भागलेले, निराश झालेले त्यांच्याशी कसं बोलावं, काय बोलावं हे तो मला शिकवतो. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की जे शब्द मी बोलतो ते माझे स्वतःचे नाही, तर पित्याचे जे मी ऐकतो तेच मी शब्द बोलतो. पिता जे मला दाखवतो तेच मी करतो. म्हणजे कोणताही चमत्कार, कोणताही उपदेश, कोणताही शब्द प्रभू येशू स्वतःच्या इच्छेने बोललेला नाही. जरा विचार करा. प्रत्येक गोष्ट
आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहिती आहे की त्याचं प्रार्थनेचं जीवन तो किती देव पित्यावर अवलंबून होता. रात्र अनेक तास प्रार्थना करत असे. आता प्रभू येशूला जर एवढं पित्यावर अवलंबून राहणं गरजेचं होतं, देवाचा पुत्र असून एवढी प्रार्थना करणं गरजेचं होतं, तर तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला मला ते गरजेचं आहे? वैयक्तिक पर्सनल प्रेयर लाईफ. तुम्हाला वाटतं की 2-5 मिनिटाच्या प्रार्थनेहून आपण देवाची वाणी ऐकू शकू, किंवा देवाच्या वचनाचे गुजे रहस्य समजू शकू, किंवा सैतानावर हल्ला करून विजयी जीवन जगू? नाही. तर पहिली गोष्ट, प्रभू येशूच्या जीवनशैलीविषयी त्याचं सिक्रेट किंवा गुपित काय होतं की दररोज सकाळी तो देवपित्याची वाणी ऐकत होता. पहिला पॉइंट, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 5व्या वचनात सांगितलेलं आहे, प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. तो म्हणतो की मी त्याची वाणी ऐकू शकतो, मी त्याची वाणी ऐकली म्हणून मी देवापासून दूर गेलो नाही, मी मागे फिरलो नाही, मी थंडावलो नाही. म्हणजे देवाची वाणी जर आपण दररोज ऐकलं तर कोणती जरी परिस्थिती उद्भवली, कोणती अडचण उद्भवली तरी आपण मागे फिरत नाही. प्रभू येशूप्रमाणे. आणि देवाला फितूर होत नाही. फितूर होणं म्हणजे कसं? देवाने असं का केलं, देवाने तसं का नाही केलं, किंवा जे देवाने केलेले अगोदर ते एकदम विसरून जाणे आणि विचार करणं की आता कसं होईल. तर दुसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याची वाणी ऐकत होता म्हणून पहिली गोष्ट त्याला कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं हे देव पिता सांगत होता. दुसरी गोष्ट 5व्या वचनात सांगितलेलं आहे की तो रोज देवाने त्याचे कान उघडले, तो रोज देव पित्याची वाणी ऐकू शकत होता म्हणून किती विरोध झाला, छळ झाला आणि काही जरी परिस्थिती आली तरी त्याने माघार घेतली नाही, तो टिकून राहिला. वचन 6, मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गाल केले, उपमर्द व चितू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. म्हणजे जो काही दुःख सहज, जे काही राखून ठेवलं, ज्याच्यासाठी तो जगात आला होता, ते फेस करायला देवाने त्याला शक्ती, सामर्थ्य दिलं. कसं? तो देवाची वाणी ऐकू शकत होता म्हणून तो फेस करू शकला हा सर्व छळ, सर्व विरोध. 7वं वचन, यशाया 50 आणि वचन 7, प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही, मी आपले तोंड गारगोटी सारखे केले. म्हणजे दृढ निश्चय केला की काही हो, मी आपले तोंड गारगोटी सारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. आणि अशा प्रकारचं प्रभू येशूचं त्याच्या पित्याशी नातं असल्यामुळे, दररोज त्याच्याशी तो टच मध्ये कनेक्टेड असल्यामुळे, प्रार्थनेत असल्यामुळे काय झालं की तो दृढ निश्चय करू शकला यरूशलेमला जाण्याचा, तिथे जाऊन खोटे आरोप सहन करून वधस्तंभावर मरण सहन करण्याचा. हे सर्व कशामुळे झालं? हे सर्व तो का करू शकला? त्याचं नातं देवाशी दृढ होतं. आणि नातं दृढ का होतं? तर तो दररोज त्याची वाणी ऐकू शकत होता म्हणून. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो ते दुःख सहन करून त्याच्यावर विजयी झाला. आता देवाची वाणी ऐकण्याचे कोणकोणते परिणाम होतात? प्रभू येशूच्या बाबतीत कोणकोणते परिणाम झाले? आणि आपण जर तसं दररोज प्रभू येशूची देवाची वाणी ऐकली, त्याच्या वचनातून, त्याच्या आत्म्याने, तर कोणकोणते परिणाम होतात? 5 परिणाम आहेत. देर आर 5 इफेक्ट्स ऑफ हिअरिंग गॉड्स व्हॉइस. जर तुम्ही लिहित असाल तर पहिला परिणाम हा वचन 4 नुसार की आपण कोणाशी काय बोलावं हे योग्य शब्द देव आपल्या मुखात घालतो किंवा आपल्याला सुचतं. आपण व्यर्थ बडबड करत नाही किंवा चुकीचे काही शब्द बोलत नाही. पहिली गोष्ट, प्रभू येशूने देवपित्याची वाणी ऐकल्यामुळे काय परिणाम झाले की शिंदेलियास किंवा जे निराश, दुःखी आहेत त्यांच्याशी काय बोलावं हे देवाने त्याला शिकवलं. यशाया 50 आणि 4. म्हणजे पहिला परिणाम काय?
की आपण दुसऱ्या उत्तेजनाचे शब्द बोलू शकतो, आपण कोणाशी काय बोलावं हे देव आपल्याला शिकवतो. दुसरा परिणाम, प्रभू येशूला देव पित्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळालं, पर्सनल डायरेक्शन, की कोणत्या गावाला कधी जायचं, कोणता चमत्कार करायचा, कोणाला बरं करायचं, कुठं काय उपदेश करायचा, पर्सनल गायडन्स. आणि आपण जर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत तर तुम्हाला मला देखील वैयक्तिक पर्सनल गायडन्स मिळू शकतो, की कोणते निर्णय घ्यायचे, कोणाशी लग्न करायचं, कोणता बिझनेस करायचा, सेवा असेल तर कोणती करायची, कशी करायची, संदेश द्यायचा असेल तर कोणता द्यायचा, कसा द्यायचा, हे वैयक्तिक मार्गदर्शन. तर दुसरा परिणाम काय, पर्सनल डायरेक्शन, वैयक्तिक मार्गदर्शन. तिसरा परिणाम काय, की हे प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याच्या सानिध्यात असल्यामुळे त्याने पूर्णपणे आज्ञापालन करायला शिकला. ही अचिव्ड ओबिडियन्स. देवाची वाणी ऐकल्याचा परिणाम काय होतो, की आपोआप आपण देवाचं ऐकू लागतो, म्हणजेच आपण आपोआप आज्ञापालन करू लागतो. म्हणजे आपण मनाने काही करत नाही, की मला असं वाटतं असं म्हणत नाही. आपल्याला क्लिअर कट माहीत असतं, देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन केलं असतं, म्हणून आपण तेच करतो, चुकीचं काही करून फेल जात नाही. तर तिसरी गोष्ट काय, आज्ञापालन, ओबिडियन्स. चौथा परिणाम काय, की तो म्हणतो की मी माझं तोंड गारगोटीसारखे केलेलं आहे. म्हणजे काय, दृढ निश्चय, डिटर्मिनेशन. चौथा परिणाम हा होतो की ज्यावेळेस आपण देवाची वाणी ऐकतो, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन चालतो, त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपला दृढ निश्चय आपण करतो. म्हणजे आपण माघार घेत नाही, आपण घाबरत नाही, आपण गोंधळले जात नाही. आज बरेचसे लोक, कदाचित तुम्ही कन्फ्युजन मध्ये गोंधळात असाल, हे करू का ते करू, काय करू. तर हा गोंधळ होत नाही. क्लिअर कट आपल्याला माहित असतं की आपण काय करायचं. लोक कोणी काही करू द्या, पण मी काय करायला पाहिजे हे वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला मिळतं. मी कोणता निर्णय घेतला पाहिजे, आणि म्हणून आपण दृढ निश्चय करू शकतो. आणि आणखी एक गोष्ट काय, की जे काही प्रभू येशू ख्रिस्ताला सहन करायचं होतं, ते सहन करायला देवाने शक्ती दिली, त्याला सामर्थ्य मिळालं. म्हणून पाचवा पॉइंट काय, की सामर्थ्य, दैवी सामर्थ्य, आत्मिक किंवा मानसिक सामर्थ्य, की आपण आतून मोडून जात नाही, आपण हताश होत नाही, हात टेकत नाही. आपल्याला एक आंतरिक शक्ती मिळते की नाही, मी करू शकतो, मी पुढे जाऊ शकतो. देव पित्यावर तो अवलंबून होता, देवाची वाणी, देवाचा शब्द ऐकू येत होता. म्हणून त्या देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने प्रभू येशू ख्रिस्त जगत होता. आणि तसंच तुम्हाला मला जगायचं आहे. आणि म्हणून ह्या 5 गोष्टी, हे 5 परिणाम देवाची वाणी ऐकण्याचे आहे. पहिली गोष्ट, कोणाशी काय बोलावं याचं योग्य शब्द. दुसरी गोष्ट, वैयक्तिक मार्गदर्शन. तिसरी गोष्ट, आज्ञापालन. चौथी गोष्ट, दृढ निश्चय. आणि पाचवी गोष्ट, दैवी सामर्थ्य, आत्मिक सामर्थ्य, तोंड देण्यासाठी, त्याच्यात टिकून राहण्यासाठी, त्याच्यातून पार जाण्यासाठी. मग आता प्रश्न असा आहे की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालायला तुम्ही तयार आहात का? कधी कधी की दररोज त्याचं मार्गदर्शन जर आपण घेतलं, दररोज जर आपण सकाळी उठून त्याची वाणी ऐकली, त्याचं मार्गदर्शन घेऊन जर कामं केली, जे काही करायचं ते केलं, तर आपला कोणताही निर्णय फेल जाणार नाही. कितीतरी चुका आपण टाळू शकतो, कितीतरी प्रॉब्लेम, टेन्शन दूर होऊ शकतं. आणि म्हणून याचा आपण फायदा घेऊया. आणि म्हणून देवाची वाणी ऐकणं हे इतकं महत्वाचं आहे की त्याचे जर आपण ऐकलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने जसं शॉर्ट पिरियडमध्ये 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे केलं, की अनेक हजारो वर्षात जे होऊ शकत नाही ते शॉर्ट पिरियडमध्ये केलं. म्हणजे तो त्याचा एकही दिवस किंवा एकही तास किंवा एकही मिनिट पृथ्वीवरचा व्यर्थ गेला नाही. त्याने व्यर्थ वेळ घालवला नाही. म्हणून हे इतकं महत्वाचं आहे. म्हणून
आपण त्याला विनंती करूया की प्रभू तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालण्यास मला शिकव. कारण जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. आता तुम्ही त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालायला तयार आहात का? परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करो.